नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी यातला शेवटचा पार्ट म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.4। प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये आपल्याला ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत ती म्हणजे बघायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट। इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला शिकायची। इव्हेंट म्हणजे शिकलोय आपण आता त्या इव्हेंटची आता या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी बघायची। प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता। आपल्या ज्या धड्याचं नाव आहे ती प्रोबॅबिलिटीज आहे। आतापर्यंत आपण व्हेरियस टाइप नुसार कंडिशन्स कशा असतात हे आपण व्हेरीफाय केला, चेक केला, बरोबर आहे। इव्हेंट्स असतील किंवा आउटकम असेल, रिझल्ट असेल किंवा टाइप्स ऑफ इव्हेंट्स असतील, बरीच सारी माहिती आपण बघितलेली आहे। परंतु मेन पार्ट जो आहे आपल्या या चॅप्टरचा तो पार्ट आहे हा प्रोबॅबिलिटी। पण हा डिपेंड आहे इव्हेंटवर। प्रोबॅबिलिटी कुणाची काढू शकाल तुम्ही? इव्हेंटची काढू शकता। इव्हेंट म्हणजेच काय असतं? आउटकम असतो। जे फेवरेबल इव्हेंट्स असतात त्याच्याशी आपण म्हणतो, फेवरेबल जे रिझल्ट असणार आहे, आउटकम्स असणार आहे त्याला म्हणतो आपण इव्हेंट। म्हणजे जे कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स नुसार त्याची पॉसिबिलिटी काय आहे हे चेक करण्याचं काम म्हणजेच प्रोबॅबिलिटी असणार आहे। ठीक आहे, तर एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण बघूयात। बघा, इन मॅथमॅटिकल लँग्वेज when possibility of an expected event is expressed in number, it is called probability। शक्यता आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बघत असाल की बऱ्याच वेळेस जर गावाकडे असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की असं म्हटलं जातं की जर समजा वातावरण थोडं बिघडलेलं असेल, शेताकडे असेल, शेताचा जर विचार केला तर बरेच सारे लोक जर आजकाल बघायला गेलात तर सरळच म्हणतात ढगाळ वातावरण असेल, पावसाचं वातावरण असेल, ढग आलेले असतील आकाशामध्ये तर म्हणतात सरळ साहजिकच आहे, काय म्हणतात तर म्हणतात की आज किती टक्के पावसाची शक्यता आहे, पर्सेंटेज मध्ये विचारतात, बरोबर आहे। हे पर्सेंटेज जे सांगतोय आपण त्याला म्हणायचे प्रोबॅबिलिटी, त्यालाच म्हणायचे शक्यता, बरोबर आहे। प्रोबॅबिलिटी आपण पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये सांगू शकता किंवा ज्या नंबर मध्ये एक्सप्रेस करतो त्या एक्सप्रेस म्हणजे पॉसिबिलिटी जी सांगतोय आपण एक्सप्रेस करतोय नंबरच्या फॉर्म मध्ये त्याला म्हणायचं आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी, शक्यता असं म्हणतो किंवा संभाव्यता असं पण म्हणत असतो। फॉर अन रॅन्डम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल स्पेस इज एस, एखादा काय करतोय आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतोय, कोणता आहे? टॉस टाकण्याचा असू द्या, डायचा असू द्या किंवा जे काही आपला कॅट आहे किंवा पॅक आहे प्लेइंग कार्डचा, बरोबर आहे। त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात। त्या कार्ड्स मधला रॅन्डमली एखादं कार्ड तुम्ही काय करताय, तुम्ही घेण्याचा प्रयत्न करताय। असा कुठलाही एक्सपेरिमेंट करत असाल तर त्याच्यासाठी आपण सॅम्पल एस म्हणतो। अँड ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट्स, ए म्हणजे त्याच्यासाठी सांगितलेली कंडिशन्स असणार आहे, त्या कंडिशन्स नुसार येणारा जो काही सॅम्पल काय असणारा पॉइंट्स येणार आहेत त्याला आपण कंडिशन ए म्हणतोय, इव्हेंट ए म्हणत असतो। देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज पी ऑफ ए, म्हणजे ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण इंडिकेट करतोय, सांगतोय पी ऑफ ए म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए या पद्धतीने आपण दाखवत असतो किंवा सांगत असतो। ठीक आहे, इट इज गिवन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला। हे प्रोबॅबिलिटी सांगतोय इव्हेंटची, ते या फॉर्म्युलानुसार काढता येतं। पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन द इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन अ सॅम्पल स्पेस। इव्हेंट ए मध्ये असलेले जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला आपण डिवाइड करतोय सॅम्पल स्पेस मध्ये असलेल्या पॉइंट्सनं, म्हणजेच पी ऑफ ए इज इक्वल टू आपला फॉर्म्युला तयार होतोय एन ऑफ ए अपॉन काय असणार आहे एन ऑफ एस। हे सगळेच तुम्हाला ओळखीचे आहेत। म्हणजे एन ऑफ ए म्हणजे काय असतं माहिती आहे? मागचा जो काही आपला प्रॅक्टिस सेट झालेला आहे 5.3 त्याच्यामध्ये आपण एन ऑफ ए काढलेला आहे, एन ऑफ एस पण आपण काढलेला आहे, अगदी आपण पाठीमागच्या 2 प्रॅक्टिस सेट मध्ये आपण बघितलेला भाग आहे। ठीक आहे, नेक्स्ट मग आता आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल कडे जाता येतं। एक्झाम्पल तुम्हाला इथं समोर दिसतंय, इफ अ डाय इज अ थ्रो, म्हणजे तुम्हाला काय केलेलं आहे, एक डाय थ्रो केलेला आहे। देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ कंपोजिट नंबर ऑन द अप्पर फेस। आता या ठिकाणी पहिल्यांदा एस आणि एन ऑफ एस काढलं पाहिजे, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट काढले पाहिजेत आपल्याला। म्हणून इफ अ डाय इज थ्रो, बरोबर आहे, a die is thrown, therefore
सॅम्पल स्पेस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू असणार आहे काय काय असू शकतं बरं. एक डाय जर तुम्ही टाकत असाल तर आता माहिती आहे आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 या प्रकारचा सॅम्पल स्पेस असणार आहे. एन ऑफ एस सांगता येईल मग आता तुम्हाला किती असणार आहे हा 6 असणार आहे बरोबर आहे. एन ऑफ एस काढल्यानंतर आता आपण इव्हेंट ए चा विचार करूयात. एक कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार आपल्याला इव्हेंट ए म्हणावं लागेल. इव्हेंट ए मध्ये सांगितलेलं स्टेटमेंट आहे गेटिंग अ कंपोजिट नंबर ऑन द अप्पर फेस. इथं सांगावं लागेल तुम्हाला गेटिंग अ कंपोजिट नंबर ऑन द अप्पर फेस. वरचा जो फेस आहे या फेस वर तुम्हाला काय पाहिजे कंपोजिट नंबर्स पाहिजे. देअरफॉर ए इज इक्वल टू तुम्हाला सांगता येतं कंपोजिट नंबर्स फाइंड करा. यातले तुम्हाला माहिती आहे 1 हा प्राइम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. 2 हा प्राइम नंबर आहे म्हणजे कंपोजिट नंबर असेल का नाही. कंपोजिट नंबर म्हणजे ज्या नंबर्सला डिवाइड करता येतं. म्हणजे जे नंबर्स प्राइम नंबर आहे त्या प्राइम नंबरच्या अपोजिट नंबर्स कुठले असणार आहेत कंपोजिट नंबर्स. म्हणजे या ठिकाणी प्राइम नंबर आहे तुमचा 2 3 आणि 5. 1 हा कंपोजिट ही नाही आणि प्राइम पण नाही. मग राहिले कोणते हो 4 आणि 6 राहिलेत. म्हणजे या ठिकाणी ए इज इक्वल टू 4 आणि 6 दोन लिहावं लागतील. म्हणजेच एन ऑफ ए किती असेल हो एन ऑफ ए स्टार आहे आपला 2. आणि आता आपल्याला काढायचं आहे प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय असणार एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच एन ऑफ ए ची व्हॅल्यू काढली आपण आणि एन ऑफ एस ची पण काढलेली आहे. ठेवा मग या दोघांच्या व्हॅल्यूज आपण इक्वल टू च्या खाली इक्वल टू लिहायचं आहे. एन ऑफ ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि अपॉन एन ऑफ एस ची व्हॅल्यू 6 म्हणजेच 1/3 हे आलेलं आहे तुमचं पी ऑफ ए. आणि या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काढायची होती तुम्हाला आणि ती प्रोबॅबिलिटी आपण काढलेली आहे अशा पद्धतीने. ठीक आहे हा झालेला आहे पार्ट तुमचा प्रोबॅबिलिटीचा. हे विथ एक्झाम्पल आपण समजून घेतलेला आहे. लक्षात येतं तुम्हाला. आता अशा प्रकारचा पार्ट जो आहे प्रॅक्टिस सेटच्या अनुषंगानं प्रॅक्टिस सेट 5.4 मधले काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिसतोय. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड 2 कॉइन टॉस करायचे म्हटलेलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. खाली काही इव्हेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट इव्हेंट तुम्हाला दिसतोय गेटिंग ऍटलिस्ट आलं बघा इथं आता ऍटलिस्ट 1 हेड बरोबर आहे. मग ऍटलिस्ट 1 हेड येण्याची पॉसिबिलिटी तुम्हाला काढायचं आहे. काही का असं ना पॉसिबिलिटी कशाची का काढायची असं ना आपल्याला प्रोबॅबिलिटी जरी कशाची काढायची असेल तर दिलेली तुम्हाला जी कंडिशन आहे पहिल्यांदा सॅम्पल स्पेस काढला पाहिजे. म्हणून इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड देन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू आपला सॅम्पल स्पेस असणार आहे. आता सॅम्पल स्पेस इज इक्वल टू आपल्याकडे काय असणार आहे सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू असणार आहे. सॅम्पल स्पेस काय सांगू शकाल बरं तुम्ही आता 2 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याकडे प्रोबॅबिलिटी येते किंवा सॅम्पल स्पेस येतो एच टी टी एच आणि टी टी या पद्धतीनं याचा सॅम्पल स्पेस आलेला आहे. मग एस एन ऑफ एस इज इक्वल टू सांगता येईल किती येतोय तुमचा 4 येतो. हे झाला तुमचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ काय आहेत सॅम्पल स्पेस मध्ये असलेले सॅम्पल पॉइंट आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन नेक्स्ट आता इव्हेंट फर्स्ट म्हणजे ए चा विचार करूयात. इव्हेंट ए इज इक्वल टू आपल्याला काय सांगितलेलं आहे गेटिंग ऍटलिस्ट. याचा अर्थ लक्षात आल्यानंतरच तुम्हाला इव्हेंट ए लिहिता येईल. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड तुम्हाला काय करायचं आहे दिलं असेल तर त्याचा तुम्हाला इव्हेंट मधले सॅम्पल स्पेस काय लिहिता येतात. बघा ऍटलिस्ट म्हणजे काय मिनिमम 1 हेड पाहिजे. मॅक्झिमम कितीही चालतील आपल्याला. मग इथं ऍटलिस्ट 1 म्हणजे इथं मॅक्झिमम 2 आहे. चालतील का बरं चालतीलच की. इथं एच टी आहे एच टी पण चालेलच. टी एच चालेल का टी एच पण चालेलच. पण टी टी मध्ये एकही हेड नाही म्हणजे ऍटलिस्ट 1 तर पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1 पाहिजे तुम्हाला.
विचार आहे का मग टी मध्ये? नाही. म्हणजेच तुमचे या ठिकाणी सॅम्पल स्पेस म्हणजे सॅम्पल पॉइंट संपलेले आहेत, म्हणून एन ऑफ ए ची व्हॅल्यू असेल तुमची किती? 3. आता लागलीच तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी काढा. जो इव्हेंट ए आहे त्याची प्रोबॅबिलिटी असेल पी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला आपला एन ऑफ ए अपॉन काय असेल? एन ऑफ एस असणार आहे. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज. एन ऑफ ए ची 3 काढली आपण व्हॅल्यू, एन ऑफ एस ची 4 आहे. हे डिवाइड नाही होत, म्हणजेच ॲज इट इज पी ऑफ ए ची पॉसिबिलिटी अशी आहे की 3/4. हे झालं आपलं आन्सर फर्स्ट क्वेश्चनचं. सेकंड आहे तुमचा गेटिंग नो हेड. हेडच नको आहे, बरोबर आहे. अशा प्रकारची तुम्हाला काढायची आहे काय? पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी काढायची आहे, बरोबर आहे. मग इथं सांगू शकता इव्हेंट तुमचा कोणता आहे? इव्हेंट आपण बी म्हणूयात, त्याला कन्सिडर करूयात. मग इव्हेंट बी इज इक्वल टू कंडिशन काय आहे? गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड, हेडच नसलेला तुम्हाला काढायची आहे प्रोबॅबिलिटी. देअरफॉर अँड बी इज इक्वल टू तुम्हाला त्याच्यामधले सॅम्पल पॉइंट सांगता येतात. हेड नसलेला पॉइंट असेल तुमचा टी टी, म्हणजेच टी टी आपण लिहू शकता. आणि देअरफॉर एन ऑफ बी ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल ती किती येईल? 1. एन ऑफ बी आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला आता पी ऑफ ए चा बी चा फॉर्म्युला वापरता येईल. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी ची व्हॅल्यू 1 काढली आहे, म्हणजे एन ऑफ एस ची आपल्याकडे किती आहे? 4 आहे. आणि त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इव्हेंटची किती असणार आहे? 1/4. अशा पद्धतीने आपल्याला प्रोबॅबिलिटी हे काढता आलं पाहिजे. म्हणजे सेम आहे, फक्त आपण पाठीमागचं 5.3 मध्ये जे शिकलं तेच आहे, फक्त एक्स्ट्रा काय होतोय आता याच्यामध्ये? हा प्रोबॅबिलिटी आपण खालची फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवतोय, बाकी काहीही नाही नवीन, बरोबर आहे. त्याच्यामुळे सिंपल अशा प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन बघूयात आपण. इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली, 2 डायस काय केलेले आहेत? रोल केलेले आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे 2 डाय टाकलेले आहेत. 2 डायस टाकल्यानंतर तुम्हाला जी मिळणारी प्रोबॅबिलिटी म्हणजे सॅम्पल स्पेस आहे तो किती येणार? 1,1, 1,2, 1,3, 1,4 अशी भरपूर सारे पॉइंट्स येणार आहेत. म्हणजेच मी डायरेक्ट लिहितो तुम्हाला इथं 1,1 या प्रकारे येणार आहेत. आणि तो लास्ट पॉइंट काय असणार आहे तुमचा? 6,6, बरोबर आहे. या पद्धतीने असेल. हे मध्ये तुम्हाला बरेच सारे लाईन्स येतील. आणि एन ऑफ एस ची व्हॅल्यू तुम्हाला कळते किती आहे? 36. हे वेळ आपला कमी होण्यासाठी आपण हे केलेलं आहे. पण तुम्हाला लिहायचे आहेत हे पॉइंट्स 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6. सिमिलरली 2,1, 3,1, 4,1, 5,1, 6,1 या 6 पण लाईन्स तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. आता डायरेक्ट काय म्हटलेलं आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स म्हटलेला. इव्हेंट्स तुम्हाला इथं दिलेला आहे. थोडं आपलं लिहिलेलं इथं बघा. इव्हेंट्स काय आहे आपण बघूयात. इव्हेंट नंबर 1 जो आहे तो आपल्याकडे इथं समोर लक्षात येतं की द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. बघा सेम आहे क्वेश्चन. पाठीमागे जो बघितला होता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये अगदी तोच आहे. ॲटलिस्ट 10 पाहिजे. ते सोडवत असताना ए इव्हेंट तुम्ही काढला होता. तुम्हाला लिहायचं बरं का हे इथं. आपण डायरेक्ट लिहितोय आता याचे आन्सर. ॲटलिस्ट 10 असण्याची पॉसिबिलिटी किती आली होती? 4. म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला 3,6 हे 9 होत होतं. म्हणजे पहिला पॉइंट आला होता तुमचा 4,6 हे 10 होतं. ॲटलिस्ट म्हटले म्हणजे कमीत कमी 10. मग एक आला 4,6. दुसरा होता 5, किती होता? 5,5 10 आणि 5,6 हे 11 होतात. देन नेक्स्ट 6 लिहिलं होतं आपण 4 10. 6 लिहिता येतं तुम्हाला 5 आणि 6 लिहिता येतं तुम्हाला 6. हे ॲटलिस्ट म्हणजे 10 तर आहेत किंवा 10 पेक्षा जास्त चालतात. कमीत कमी 10 तर पाहिजे. ॲटलिस्टचा अर्थ असा होतो. आणि त्या ठिकाणी एन ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती असेल की 1 2 3 4 5 6. 6 आहेत म्हणजेच पी ऑफ ए या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. एन ऑफ ए अपॉन किती असेल? एन ऑफ एस ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यू 6/36 म्हणजेच 1/6 1/6 ही काय असणार आहे? ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असणार आहे.
पहिला इव्हेंट झाला आपला, सेकंड इव्हेंटचा आपण विचार करूयात. सेकंड जो इव्हेंट दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. 33 सम कधी येणार आहे बरं, ऍडिशन 33 कधी येऊ शकते, तर बघा पहिल्यांदा आपल्याला ऍडिशन हे बघा 6,6 हे ग्रेटेस्ट नंबर आहेत, बरोबर आहे. याच्या लहान आहेत का बरं आपल्याकडं 5,4 आहे, 5,6 आहे, सगळे लहान आहेत, पण सगळ्यात ग्रेटेस्ट जे आहेत ते 6,6 आहेत. आणि या दोघांची ऍडिशन होतं किती बरं, 6 + 6 12 होतात, बरोबर आहे. 12 जर होत असतील तर 12 ची ऍडिशन 33 ची जर कम्पेअर केलं तर खूप फरक आहे. मग 33 असू शकते का बरं, तर असणारच नाही. म्हणजे इव्हेंट बी चा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस बी मध्ये असलेले जे काही सॅम्पल पॉइंट आहेत ते एकही येणार नाही, म्हणजे एम्प्टी येणार आहे तुमचा इव्हेंट बी. आणि देअरफॉर एन ऑफ बी ची व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे, कारण तुम्हाला असा एकही पॉइंट भेटलेला नाही या कंडिशन मध्ये. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू किती असणार आहे, 0/36. म्हणजेच एन ऑफ ए आपल्या फॉर्म्युल्यानुसार एन ऑफ बी अपॉन किती असणार आहे, एन ऑफ एस असणार आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवला तर 0/36. 0च्या डिनॉमिनेटर मध्ये जर कोणताही नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू किती 0च असणार आहे. म्हणजे या प्रोबॅबिलिटीची म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे, या इव्हेंटची येण्याची 0 प्रोबॅबिलिटी आहे. येते लक्षात. हे झालेला आहे तुमचा क्वेश्चन नंबर, म्हणजे यातला सब क्वेश्चन 2 आपण सोडवलेला. द नेक्स्ट लास्ट आहे याच्यातला, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. पहिल्या याच्यापेक्षा तुम्हाला डाय मधला जो काही इव्हेंट आहे त्यातला काय आहे, इव्हेंट सी मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. सी साठी काय दिलेला आहे, फर्स्ट डाय इज ग्रेटर. पहिला डाय, आता दोन माहिती आहेत आपल्याला, 1,1 असं येतं, तर तुम्हाला पहिला मोठा आहे असं सांगितलं. आता 1,1 असेल, 1,2 असेल, 1,3 असेल, 1,4, याच्यामध्ये पहिला सगळ्यात लहानच आहे दुसऱ्यापेक्षा, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, पहिला ग्रेटर असला पाहिजे. जसं की 1,2 हे आहे का, हे ग्रेटर आहे का, नाही, चुकीचं आहे. पण आपल्याला बरोबर असलेले काय करायचे, फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. फॉर एक्झाम्पल 2,1 आहे, इथे निश्चित हा 2 मोठा आहे, म्हणजे असे तुम्हाला पॉइंट शोधायचे. म्हणजेच मी इथे लिहितोय बघा, पहिला आहे 2,1. 2,2 चालेल का हो, इक्वल आहेत ते दोन्ही, म्हणजे चालणार नाहीत. आता 2,3 सेकंड मोठा होत जातोय, आपल्याला सेकंड नाही फर्स्ट मोठा पाहिजे. मग आता 3 कडे जावं लागेल आपल्याला, आणि 3 मध्ये 3,1 असेल, 3,2 असेल, बरोबर आहे. सिमिलरली आता इथं पण काय असणार, 3,3 म्हणजे इक्वल झाला. आता ग्रेटर कोणता होत जाणार आहे, सेकंड नंबरचा ग्रेटर होणार आहे, म्हणजे येणार नाहीत पुढचे. मग आता आपल्याला इथं 3 ची लाईन संपली, 4 च्या लाईन कडे जावं लागेल. 4,1, 4,2, 4,3 इथपर्यंतच लिहावं लागेल. 4,4 इक्वल होतं म्हणजे नाही जमणार आपल्याला. त्याच्यानंतर 5 ची लाईन, म्हणजेच 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5 चालेल का, नाही. परत मग आपल्याला 6 च्या लाईन कडे 6,1, 6,2, 6,3, 6,4 आणि 6,5 इथपर्यंतचा पार्ट आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल आता, फर्स्ट नंबरचा जो डाय आहे त्याच्यावरचा जो नंबर आहे सेकंड पेक्षा ग्रेटर आहे. 3,1, 3,2, 2,1 असेल, 4, सगळ्यामध्ये फर्स्ट डिजिट ग्रेटर आहे सेकंड डिजिट पेक्षा. आणि देअरफॉर एन ऑफ सी तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. मोजात आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे आलेलं आहे 15. आणि त्या देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन किती असणार आहे, पी ऑफ सी, सॉरी एन ऑफ एस असणार आहे आपला. ठीक आहे, ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यू. एन ऑफ सी ची व्हॅल्यू 15 आहे अपॉन एन ऑफ एस ची व्हॅल्यू किती आहे 36. दोन्ही 3 ने डिवाइड होता येतं, बरोबर आहे. 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 2 जा किती असणार आहे 6, म्हणजे 5 अपॉन पी ऑफ सी इज इक्वल टू 5 अपॉन किती असणार 12. प्रोबॅबिलिटी किती असलेली आलेली आहे मग सी या कंडिशनची किंवा सी या इव्हेंटची आपली प्रोबॅबिलिटी 5/12 अशा पद्धतीने येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा क्वेश्चन इन डिटेल बघितलेला आहे. देन नेक्स्ट पुढे जाणार आहोत आपण. आता पुढचा म्हणजे 5th नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे.
या 5th नंबरच्या क्वेश्चन मध्ये देखील तुम्हाला अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स 52 प्लेइंग कार्ड्स पैकी तुम्हाला काय केलेला आहे, वेल शफल्ड केलेला तो काही पॅक आहे, त्या पॅक पासून एक कार्ड थ्रो केलेला आहे, काढलेला आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट द कार्ड ड्रॉन इज अँड एक्का. पहिला एक्का असेल तर त्याची म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायची आहे. देन सेकंड आहे अ शेड जर असलेला जो काही तुमचा प्लेइंग कार्ड आहे अशा प्रकारचं कार्ड काढल्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. सिमिलरली 52 कार्ड्स असल्यामुळं एन ऑफ एस आपला असणार आहे किती, 52च असणार आहे. इव्हेंट ए असेल तुमचा, काय असणार आहे इव्हेंट ए म्हणजे, इव्हेंट ए मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एन एक, बरोबर आहे. एन एक असण्यासाठी काय असणार आहे, एन एक असण्याची असलेला जो काही तुमच्याकडे आहेत कार्ड्स जे आहेत, टोटल कार्ड्स किती आहेत, किती टाइपचे आहेत, 4 सेटचे तुमच्याकडे कार्ड्स आहेत. 4 सेट्स कोणते येतात तुमचे, तर हर्ड्स रेड 2 येतात आणि 2 कोणते येतात तुमचे, ब्लॅक येतात, बरोबर आहे. असे टोटल 4 काय येतात तुमचे, 4 टाइपचे तुमचे येणार आहेत कार्ड्स येणार आहेत, प्लेइंग कार्ड्स. त्यापैकी तुम्हाला जो आहे पहिला पार्ट याच्यामध्ये एक्का किती असणार आहे त्याची पॉसिबिलिटी काढायची आहे. मग आता 4 पार्ट्स मध्ये आपल्याला प्रत्येकामध्ये एक एक्का असणार आहे आणि देअरफॉर आपल्याला लिहिता येतं इथे येणारा जो आपल्याकडे कार्ड्स आहे ते कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर हे 4 कार्ड्स येणार आहेत. कोणते, एक्का 4. एन ऑफ ए ची 2 रेड असणार आहेत आणि 2 कोणते असणार आहेत तुमचे, ब्लॅक. म्हणजे एन ऑफ ए ची म्हणजे किती येणार आहे, नंबर्स किती येणार आहे, 4 येणार आहे. आणि देअरफॉर याची प्रोबॅबिलिटी काढता येईल तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन काय असणार आहे, एन ऑफ एस असणार आहे. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज. मग आता या ठिकाणी एन ऑफ ए ची व्हॅल्यू 4 आहे अपॉन एन ऑफ एस किती असेल तुमचा, 52 आहे, वरती घेतलाय आपण, आपल्याला काढलेला आहे. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू ए ची प्रोबॅबिलिटी 4 ने डिवाइड होईल. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 1/13 ही एक्का असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला सांगता येईल. हा झालेला आहे तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. सेकंड आहे स्पेड असण्याचा पॉसिबिलिटी आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. जो तुम्ही काढलेला जो काही प्लेइंग कार्ड आहे ते इव्हेंट बी मध्ये सांगितलेला आहे तुम्हाला. काय, इव्हेंट बी प्लेइंग कार्ड इज अ स्पेड. स्पेड म्हणजे तुमचा ब्लॅक कलरचं काय असणार, प्लेइंग कार्ड असणार आहे. आणि देअरफॉर बी इज इक्वल टू याची पॉसिबिलिटी काय असणार, एन ऑफ बी आपण काढूया डायरेक्ट. स्पेड असलेले काय, टोटल नंबर ऑफ 13 स्पेड कार्ड असतात, बरोबर आहे. 4 सेट मधले एव्हरी सेटचा जो काही कार्डचा काउंट असणार आहे तो 13 असणार आहे. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू आपलं 13 आलेला आहे. आणि देअरफॉर डायरेक्ट तुम्हाला लिहिता येतं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इव्हेंट इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन काय, सॉरी एन ऑफ बी अपॉन काय असणार आहे, एन ऑफ एस असेल. ठेवा याच्यामध्ये परत व्हॅल्यू आहे 13 अपॉन 52, 13 वजा 13 4 जा किती असणार, 1/4 हे येईल तुमचं पी ऑफ बी ची प्रोबॅबिलिटी असेल. आणि या ठिकाणी आपण दोघांच्या देखील प्रोबॅबिलिटी काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमचा जो काही प्रॅक्टिस सेट होता 5.4 हे आपण इन डिटेल बघण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला प्रत्येक क्वेश्चन्स आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे आणि सोडवलेला आहे. चेक युअर क्लास. इथं परत तुम्हाला आपण क्वेश्चन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत इथं बघा, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी बद्दल आपण सांगतोय. प्रोबॅबिलिटी ही एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस प्रोबॅबिलिटी ही 0 तर असेल किंवा 0 पेक्षा जास्त असतो, बरोबर आहे. ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 पेक्षा जास्त असणार आहे किंवा 0 पण असू शकते. 0 आली होती बघा एका एक्झाम्पल मध्ये, बरोबर. किंवा दुसरी काय पॉसिबिलिटी, 1 पेक्षा लहान किंवा 1 असू शकते, 1 असू शकणार आहे किंवा 1 पेक्षा लहान असणार आहे. याच्या व्यतिरिक्त 1 पेक्षा जास्त ही प्रोबॅबिलिटी येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एफ इथे सांगितल्याप्रमाणे ऑप्शन नंबर 3 तुमचा करेक्ट असणार आहे. आणि या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न असू शकतो. त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द हायेस्ट प्रोबॅबिलिटी. कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे म्हटलेलं. आता हे 0 आणि 1 मध्ये सांगितलेलं आहे का नाही, हे म्हणजे पर्सेंटेज मध्येच आहे बघा.
हे 58% असं असू शकतं का बरं? तर 100% असणार आहे. आता 4/5 म्हणजे याला पण तुम्ही 100 करू शकता किंवा पर्सेंटेज मध्ये लिहू शकता. म्हणजेच या 4/5 ला तुम्ही मल्टिप्लाय बाय 100 येण्यासाठी काय करावं लागेल? कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 20 न मल्टिप्लाय करावं. आणि याला पण कितीनं करावं लागेल? 20 न. हे होईल तुमचं 80 होईल. 4 × 2 80 अपॉन किती आलेला आहे? 100. 100 अपॉन मध्ये असेल तर त्याला तुम्ही 80% मध्ये लिहू शकता. बरोबर आहे, म्हणजे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं. सिमिलरली आपल्याला याला पण पर्सेंटेज मध्ये पॉइंट मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला याला काय करावं लागेल? पर्सेंटेज मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही याला हे किती करू शकता? 100 न मल्टिप्लाय, म्हणजे तुम्हाला किती होणार आहे? 0.83. याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 100 न. बरोबर आहे, म्हणजे इथं डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. आणि हा पॉइंट काढून टाकण्यासाठी 2 0 न मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. आणि 2 न जर मल्टिप्लाय केला तर इथं 1 × 100 इकडे पण होईल 100 न मल्टिप्लाय. आणि दोघांचे इथले 2 पॉइंट्स पुढे जातील 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर. 83 अपॉन इथं डिनॉमिनेटर मध्ये 100 लिहिले. आणि 83 अपॉन 100 अपॉन मध्ये 100 आहे, याचा अर्थ हे 83% मध्ये असणार. हे तर पर्सेंटेज मध्येच आहे. याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला मल्टिप्लाय करावं लागेल 50 न. याला 50 न म्हणजे वरती पण 50 × 2 म्हणजे 100 आलं डिनॉमिनेटर मध्ये आणि वरती 50 आलेला आहे, म्हणजे हे आलेलं आहे 50%. तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं काय? हायेस्ट प्रोबॅबिलिटी कोणते आहे? कोणते आता सांगू शकता? हे 80%, 58%, 50%, 83%. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, म्हणून इथं ऑप्शन पण तुमचा करेक्ट कोणता दिलेला आहे? 0.83%. द नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला MCQ टाइपच, वेगळ्या प्रकारचा. बुक शेल्फ कंटेंट 40 पेजेस 40 बुक्स मार्क्ड विथ नंबर 1 to 40. इफ वन बुक इज ड्रॉन फ्रॉम दिस शेल्फ at random, then the probability of that number on the book is a perfect square is. प्रोबॅबिलिटीचा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला, तो येईल तुम्हाला 3/20. ठीक आहे, चेक करू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला एम्प्टी स्पेस कंप्लीट करायचा आहे, तो तुम्ही करू शकाल. या फॉर्म्युल्यानुसार आपला जो फॉर्म्युला आहे P ऑफ प्रोबॅबिलिटीचा, त्या फॉर्म्युल्याचा यूज करून सोडवू शकता. सिंपल आहे. दुसरा एक क्वेश्चन आहे, हा पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सोडवा हे सगळे प्रश्न, सोडवणं हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा इथं स्टेट वेदर फॉल्स और ट्रू और फॉल्स हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी चेक करायचं आहे. इथं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेला आणि हेच आपण आत्ता बघितलेलं. इथं प्रोबॅबिलिटी 0 असू शकते का नाही हे असं विचारलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही. देन प्रिव्हियसली आस्क्ड बोर्ड क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला. या टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट नो हेड टर्न्स अप. बरोबर आहे. अशा प्रकारचं 2 मार्क्ससाठी जुलै 2017 आणि तोच रिपीट झालेला आहे 2023 मध्ये, प्रिव्हियस इयर मध्ये. आणि याची तुम्हाला काढायचं आहे. आपण क्वेश्चन बघितलेला आहे पाठीमागच्या याच्यामध्ये. नो हेड असेल तर आपल्याला काय काढता येतं? प्रोबॅबिलिटी शिकलोय आपण, सेम क्वेश्चन बघितलेला आहे. देन इफ इथं दुसरा एक क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी, मार्च 2020 मध्ये विचारलेला. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड इज ऑड नंबर. कंडिशन सांगितले की ऑड नंबर असेल तर 2 डिजिट नंबर जो तयार झालेला आहे यापासून त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे कार्डशी संबंधित हा क्वेश्चन आहे तुम्हाला आणि हा तुम्हाला दिलेला आहे. हा देखील तुमचा प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन आहे. जुलै 2019 मध्ये हा 3 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे. नो व्हाईट म्हणजे बॅग मध्ये कंटेन असलेले जे काय आहेत तुम्हाला कार्ड्स दिले, बॉल्स दिलेले आहेत. 3 बॉल्स ब्लॅक आहेत, 3 बॉल ग्रीन, 3 बॉल व्हाईट आणि 3 बॉल रेड दिलेले आहेत. आणि तुम्हाला कंडिशन्स दिलेले आहेत. पहिल्यांदा व्हाईट बॉल त्याच्यामधून काढण्याची पॉसिबिलिटी काढायची आहे. आणि जर व्हाईट बॉल नसेल तर अदर जो काही बॉल निघणार आहे, व्हाईट बॉल नसण्याची एक काय काढायची तुम्हाला प्रोबॅबिलिटी. अशा प्रकारचा 3 मार्क्ससाठीचा क्वेश्चन्स जुलै 2020 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. अशा प्रकारचा जो पार्ट होता प्रोबॅबिलिटी मध्ये असलेले जे काही बेसिक कन्सेप्ट पासून टोटल आपण जे प्रोबॅबिलिटी हा प्रॅक्टिस सेट 5.4 पर्यंतचा जो डिटेलमध्ये क्वेश्चन सहित आपण जे काही प्रश्न बघितलेले आहेत ते सगळे डिटेल आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीचा भाग
आपण लवकरच घेऊन नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण भेटूयात. या ठिकाणी आपला हा प्रोबॅबिलिटी हा जो चॅप्टर आहे तो आपण इथं संपला असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.